प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये मी दीपाली कुलकर्णी देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण फॉर्म्युला अँड शॉर्ट रिव्हिजन ऑफ चॅप्टर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्या पहिल्या पार्टमध्ये आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरचे फॉर्म्युले आणि त्याची शॉर्ट रिव्हिजन घेतलेली आहे। त्या शॉर्ट रिव्हिजनमुळे काय होणार आहे तर ह्या फॉर्म्युल्यांचा उपयोग तुम्हाला थेअरीचे पण क्वेश्चन सोडवायला होणार आहे, त्यानंतर न्यूमरिकल सोडवायला होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बोर्ड परीक्षेनंतर सीईटी नीट जेई द्यायची आहे त्याच्यासाठी सुद्धा ही फॉर्म्युला सिरीज खूप उपयोगी ठरणार आहे। मग आपण चॅप्टरचा क्रम असा 1 2 3 असं न घेता आपण 16वा चॅप्टर आधी घेतला, आता आज 11वा चॅप्टर घेतो आहोत। हे कशा करता तर मी तुम्हाला सांगितलं की आता तुमच्या हातात वेळ कमी आहे आणि तुलनेने सोपे असलेले आणि तुम्हाला कमी कष्टात जास्त मार्क पाडून देणारे चॅप्टर आधी करा। मग त्याच्यात येतो सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, त्याच्यात येतं मॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी, ड्युअल नेचर, तर हे चॅप्टर आधी करा आणि म्हणून आपण दुसऱ्या पार्टमध्ये चॅप्टर निवडलेला आहे मॅग्नेटिक मटेरियल। तुमच्या सगळ्या सिलेबसमध्ये सगळ्यात छोटा चॅप्टर म्हटलं तर हा मॅग्नेटिक मटेरियल आहे आणि मार्काचं वेटेज 5 मार्क आहे आणि म्हणून त्याच्यावर जर समजा न्यूमरिकल्स पडले तर आपल्याला त्याचे मार्क्स जायला नको, म्हणून आपल्याला फॉर्म्युला रिव्हिजन करायची आहे आणि यातलेच बरेचसे प्रश्न तुम्हाला थेअरीमध्ये सुद्धा उपयोगी येणार आहेत आणि म्हणून या चॅप्टरची रिव्हिजन करणं सुरुवातीला घेणं हे मला आवश्यक वाटलं आणि म्हणून मी दुसरा चॅप्टर निवडलेला आहे मॅग्नेटिक मटेरियल। तर ठीक आहे, वेळ न घालवता सुरू करूयात आपण। मग आता टॉर्क ऍक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल, त्याचा फॉर्म्युला असतो वेक्टर टॉ दॅट इज इक्वल टू वेक्टर एम क्रॉस वेक्टर बी। आता एम आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी। मग आता बघा किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आणि क्रॉस प्रॉडक्ट असेल तर त्याचा आपण घेतो प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दी टू वेक्टर अँड साइन ऑफ दी स्मॉलर अँगल बिटवीन देम। हा झाला टॉर्कचा फॉर्म्युला। पण हे पाहण्यासाठी आधी आपल्याला ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय आहे ही कन्सेप्ट पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून आता बघा आपण घेतला हा डायपोल। ह्या डायपोलला 2 पोल असतात, एस पोल आणि एन पोल, आणि एस पोलची पोल स्ट्रेंथ असते -QM आणि एन पोलची पोल स्ट्रेंथ असते +QM आणि सेंटर पासून एस पोल असतो स्मॉल एल अंतरावर आणि एन पोल असतो स्मॉल एल अंतरावर, म्हणजे 2 पोल मधलं डिस्टन्स हे 2L असतं। मग मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कशाला म्हणायचं तर ती वेक्टर स्मॉल m या अक्षराने डिनोट केली जाते आणि ह्या 2 पोलच्या पोल स्ट्रेंथ पैकी कुठल्या तरी एका पोल स्ट्रेंथचं मॅग्निट्यूड आणि ह्या 2 पोल मधलं अंतर यांच्या गुणाकाराला मॅग्नेटिक डायपोल असं म्हणतो आपण आणि म्हणून हे झालं की वेक्टर m दॅट इज इक्वल टू ट्वाइस QM इंटू L। तर या पद्धतीने आणि हे 2L आता ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि म्हणून याची डायरेक्शन कशी घेतली जाते तर इट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम एस पोल टू एन पोल। एस पोल कडून एन पोल कडे याची डायरेक्शन घेतली जाते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची। मग आता अशी ही एम मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे आणि जेव्हा अशा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये बघा ही अशी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, ही बी वेक्टर बी आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायपोल ठेवलेला आहे। बघा हा मॅग्नेटिक डायपोल ठेवलेला आहे। आता ही फील्ड कशी तयार केली जाते तर 2 मॅग्नेटने, समजा हा एन पोल असेल मॅग्नेटचा आणि हा एस पोल असेल आणि हा एन पोल असेल आणि हा एस पोल असेल तर काय होणार आहे एन एन मध्ये रिपल्शन होणार आहे किंवा एन एस मध्ये अट्रॅक्शन होणार आहे आणि हा डायपोल असा डिफ्लेक्ट करणार आहे। आता बघा हा डिफ्लेक्ट केल्यानंतर इथे तो याच्याशी काहीतरी अँगल तयार करणार आहे, आलं का लक्षात, आणि हा जो अँगल आहे त्याला थीटा असं म्हणायचं। मग आता इथे काय झालं तर ह्या डायपोलची डायपोल मुवमेंट बघा ही डायपोल मुवमेंटची डायरेक्शन अशी असणार आहे तर हा तुमचा ही डायपोल मुवमेंट आणि ही फील्ड मॅग्नेटिक इंडक्शन यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला की तिथे ऍक्ट होणारा टॉर्क आपल्याला मिळणार आहे आणि हा टॉर्क मॅक्सिमम कधी असणार आहे
तर क्रॉस प्रॉडक्ट असल्यामुळे साइन थीटा आला आणि साइन थीटा कधी मॅक्सिमम असतो तर जेव्हा साइन 90 असेल तेव्हा, म्हणजे ज्या वेळेस तुमचा हा मॅग्नेट ह्या फील्डला परपेंडिक्युलर असणार आहे तेव्हा याच्यावर मॅक्सिमम टॉर्क ऍक्ट होणार आहे. कळलं का? मग टॉर्क वरून तुम्हाला एमसीक्यू सुद्धा येऊ शकतो की या तुमच्या फील्डमध्ये मॅक्सिमम टॉर्क हा कधी असेल तर मॅक्सिमम टॉर्क थीटा बरोबर 90 डिग्री असेल, म्हणजेच तुमचा डायपोल फील्डला परपेंडिक्युलर असेल तेव्हा तुमचा टॉर्क कसा असणार आहे, मॅक्सिमम टॉर्क असणार आहे. अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा इथे येऊ शकतो. मग आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए बार मॅग्नेट प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता याच्यावरची जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी यू या अक्षराने डिनोट होते आणि ती आहे -m.b. म्हणजे इथे जसं क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यावर टॉर्क मिळाला तर एम आणि बी चा डॉट प्रॉडक्ट घेतल्यानंतर आणि त्याला मायनस साइन लावल्यानंतर आपल्याला त्याची मिळते पोटेन्शियल एनर्जी. आणि तिथे बघा जर डॉट प्रॉडक्ट असेल तर प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम, त्याच्यामधला कोसाइन अँगल या फॉर्म्युल्याने आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे. आणि मग आता बघा तुम्हाला तिथे काढायचं वर्क डन. समजा इथे इनिशियल अँगल θ1 असेल आणि फायनल अँगल θ2 असेल. हा इनिशियल अँगल या मॅग्नेटचा आणि फायनल अँगल θ2 असेल तर तो θ1 चा θ2 करताना आपल्याला वर्क डन घडून येणार आहे. आणि ते वर्क डन काय किमतीने मिळेल आपल्याला तर बघा θ1 इनिशियल अँगल θ2 फायनल अँगल, तर वर्क डन मिळतं बघा m × p × ब्रॅकेट cos θ1 - cos θ2 मीन्स कोसाइन ऑफ द इनिशियल अँगल मायनस कोसाइन ऑफ द फायनल अँगल या फॉर्म्युल्याने इथे वर्क डन बाय द एक्सटर्नल टॉर्क जे काही आहे त्याचा हा फॉर्म्युला असणार आहे. खूप सारे प्रश्न या फॉर्म्युल्यावर नीटला सीईटीला विचारले गेलेले आहेत. आता बघा चौथा फॉर्म्युला आहे आपला टाइम पिरियड ऑफ अँग्युलर ऑसिलेशन्स ऑफ ए बार मॅग्नेट. आता बघा जेव्हा या मॅग्नेटच्या जवळ दुसरा बार मॅग्नेट नेला तर काय होणार आहे, तो असा ऑसिलेट होणार आहे आणि ऑसिलेट होताना त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला जो वेळ लागणार आहे त्याला आपण पिरियड असं म्हणतो, की जो ऑलरेडी आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. या मॅग्नेटच्या पिरियडचं डेरिवेशन ऑब्टेन केलेलं आहे आणि म्हणून त्याचा पिरियड T that is equal to 2π √of I divided by mb. आता I त्या मॅग्नेटचं मुवमेंट ऑफ इनर्शिया, m ही डायपोल मुवमेंट आणि b हे त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन. ऑसिलेशन मध्ये फक्त m हे म्यू ने रिप्लेस झालेलं आहे. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला ऑसिलेशन चॅप्टर मध्ये म्यू हे नोटेशन वापरलेलं आहे. आता पुढचा फॉर्म्युला कशासाठी बघा तर फॉर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता आपला इलेक्ट्रॉन काय होतोय, रिव्हॉल्व होतोय आणि त्याची आता इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होतो तर आपल्याला त्याची काढायची मॅग्नेटिक मुवमेंट काढायची आहे आणि त्यात तिथे येणारा करंट काढायचा आहे. दोन आपल्याला क्वांटिटी काढायच्या आहेत. आता बघा हा जो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असतो त्याला दोन डायपोल मुवमेंट असतात. एक तर तो इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरतो, तर बघा हे इलेक्ट्रॉन आणि त्याला दोन डायपोल मुवमेंट. तो जेव्हा स्वतःभोवती फिरतो तर त्यावेळेस त्याला म्हणायचं स्पिन मुवमेंट आणि जेव्हा तो असा इथे फिरतो तर त्याला म्हणायचं ऑर्बिटल मुवमेंट. मग आपण इथं फक्त त्याची स्पिन मुवमेंट कन्सिडर करणार नाही तर आपण त्याची ऑर्बिटल मुवमेंट कन्सिडर करणार आहे आणि तो असा जेव्हा ऑर्बिट मध्ये फिरतो त्याला आपण त्याची ऑर्बिटल मुवमेंट असं म्हणतो. मग आता हा इलेक्ट्रॉन या जर डायरेक्शनने येत असेल तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन जर इकडून येतो तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने नेहमी करंट वाहतो आणि या ऑर्बिटची ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो आहे त्याची स्मॉल r ही रेडियस आहे. मग आता बघा आपल्याला काढायचं आहे त्याची मॅग्नेटिक ऑर्बिटल मुवमेंट m ऑर्बिटल, तर त्याचा फॉर्म्युला येतो EVR/2. आता E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, त्यानंतर v व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, r दॅट इज द रेडियस डिवाइडेड बाय 2 आणि हाच फॉर्म्युला आपल्याला EL डिवाइडेड बाय ट्वाइस me असा पण लिहिता येतो. म्हणजे जर आपण याला me ने गुणलं या फॉर्म्युल्याला बघा इथे आपण me ने गुणलं हे बघा तर me VR डिवाइडेड बाय ट्वाइस me
हे जर केलं तर ह्या MVR ची किंमत आपल्याला कॅपिटल L अँग्युलर मोमेंटम टाकता येते आणि फॉर्म्युला तयार होतो EL डिवायडेड बाय ट्वाइस ME. बघा याची किंमत आपण L टाकली की जे कशाचा फॉर्म्युला आहे, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. आणि म्हणून या प्रकारे आपल्याला ह्या ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ए रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन त्याचा फॉर्म्युला दोन प्रकारे लिहिता येतो. EVR/2 दॅट इज इक्वल टू EL डिवायडेड बाय ट्वाइस ME. आणि L काय आहे तर L अँग्युलर मोमेंटम आहे. कळलं कसं आला हा फॉर्म ते. आता बघा I करंट दॅट इज इक्वल टू, आता तुम्हाला माहितीये दी करंट दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असा आपला ओरिजिनल फॉर्म्युला असतो. किती वेळात किती चार्ज वाहून गेले. इथं कोण वाहून जातंय, इलेक्ट्रॉन वाहून जातोय आणि लागलेला वेळ काय आहे T आहे. आणि म्हणून करंटचा फॉर्म्युला या केस साठी मिळाला E/2. आता 1/T म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे E इंटू चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी हा सुद्धा करंट आहे. आता पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला असतो E दॅट इज इक्वल टू 2πr/v. आता हेच आपल्याला लिहिता येईल EV डिवायडेड बाय 2πr. अशा प्रकारे इथे वाहणाऱ्या करंट साठी एवढे फॉर्म्युले आपण यूज करू शकतो. आता शिकायचंय आपल्याला गायरो मॅग्नेटिक रेशो. कायम याच्यावर प्रश्न येतो आपल्याला की गायरो मॅग्नेटिक रेशो काढा. मग आता बघा गायरो मॅग्नेटिक रेशो म्हणजे काय, तर ही तुमची ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट आहे त्याला अँग्युलर मोमेंटमने डिव्हाइड केलं तर बघा ह्याला M ऑर्बिटलला L ने डिव्हाइड केलं तर शिल्लक काय राहिलं E डिव्हायडेड बाय ट्वाइस ME असं शिल्लक राहिलं. आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आताच आपण पाहिलं की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि म्हणून ती जर वेक्टर क्वांटिटी आहे तर बघा आपल्याला ती वेक्टर फॉर्म मध्ये अशी लिहिता येते. आणि जर बघा जर M ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जर अपवर्ड असेल तर अँग्युलर मोमेंटम हे डाऊनवर्ड असतं आणि म्हणून यांच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे इथे आपल्याला निगेटिव्ह साइन लिहिता येतं. आणि वेक्टर फॉर्म मध्ये हे पण वेक्टर आहे हे पण वेक्टर आहे, पण ते कसे वेक्टर आहेत तर अपोजिट डायरेक्शनने असलेले वेक्टर आहे. आणि जर आपण उलट काढलं, जर ही इलेक्ट्रॉनची दिशा काढली तर ही करंटची दिशा येणार आहे आणि त्यावेळेस वेक्टर L वरती येणार आहे आणि वेक्टर M खाली येणार आहे. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची डायरेक्शन यांची डायरेक्शन ठरवते. आता पुढची क्वांटिटी, आता तुमच्या पुस्तकात एक सॉल्व्ड न्यूमेरिकल आहे तर त्याच्यावर तुम्हाला MCQ येऊ शकतो किंवा छोटा 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला काय काढायचंय तर गायरो मॅग्नेटिक रेशो म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डिवाइडेड बाय अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड ॲज गायरो मॅग्नेटिक रेशो. आणि तो इलेक्ट्रॉनचा काढा असा प्रश्न आलेला आहे. आता चार्ज इलेक्ट्रॉनचा चार्ज टाकायचा तो आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. त्यानंतर इथे ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम. आणि हे सोडवलं की आपल्या इथं बघा 8.8 इंटू 10⁻10 कूलम पर किलोग्राम. तर या पद्धतीने आपल्याला याचं युनिट येतं बघा चार्जचं युनिट कूलम, मासचं युनिट किलोग्राम. आणि ही झाला तुमचा गायरो मॅग्नेटिक रेशो फॉर अन इलेक्ट्रॉन. तर डिरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवली तरी चालेल. तर E डिवायडेड बाय ट्वाइस ME हा झाला गायरो मॅग्नेटिक रेशो कुणाचा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा आणि त्याची व्हॅल्यू येते 8.8 इंटू 10⁻10 कूलम पर किलोग्राम. तुमच्या पुस्तकात सॉल्व्ड न्यूमेरिकल आहे. डिरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवली, MCQ आला तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. आता बघा बोअर मॅग्नेटॉन. कशाला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन तर आता या फॉर्म्युल्यावरून M ऑर्बिटलचा फॉर्म्युला झाला EL डिवायडेड बाय हे L इकडे ट्रान्सफर झाले आणि EL डिवायडेड बाय ट्वाइस ME. आता अकॉर्डिंग टू बोअर्स सेकंड पॉस्ट्युलेट फॉर एन हायड्रोजन ॲटम L दॅट इज इक्वल टू NH डिवायडेड बाय 2π. आणि याची किंमत टाकली, L ची किंमत टाकली NH बाय 2π. याला जर सोडवलं तर हे झालं NEH डिवायडेड बाय 4π ME. आता N ची किंमत 1 टाकायची. मग N ची किंमत जर 1 टाकली आणि हे सगळे कॉन्स्टंट आहेत, E कॉन्स्टंट आहे, H कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, 4π कॉन्स्टंट आहे आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, यांच्या जर इथं व्हॅल्यू टाकल्या आणि जर आपण सोडवलं तर बोअर मॅग्नेटॉनची किंमत येते बघा 9.274 इंटू 10⁻34 एम्पियर मीटर स्क्वेअर.
तुमच्या पुस्तकात एम्पियर पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे, युनिट चुकलेला आहे आणि बोर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू येते बघा एम्पियर मीटर स्क्वेअर, पर येत नाही, हे करेक्ट युनिट आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. याच्यावर सुद्धा एमसीक्यू तुम्हाला येऊ शकतो. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऍटमच्या ग्राउंड स्टेट मधल्या इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट असते तर तिला म्हणायचं बोर मॅग्नेटॉन. कळतंय का? मी परत एकदा रिपीट करते की ऍटम मध्ये ग्राउंड स्टेट मध्ये जो इलेक्ट्रॉन असतो, n बरोबर 1 टाकले बाळांनो आपण, तर ग्राउंड स्टेट मध्ये जो इलेक्ट्रॉन असतो त्याचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे काही असतं तर त्या किमतीला त्याला म्हणतात बोर मॅग्नेटॉन. तर या पद्धतीने आपण हे फॉर्म्युले पाहिले तर याचा तुम्हाला थेरीला पण उपयोग होणार आहे. तर काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करा. आता आपल्याला बघायचंय बघा की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन काय असते? समजा एखादं मॅग्नेटिक मटेरियल आपण फील्ड मध्ये ठेवलं, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम मध्ये किती नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तयार होते त्याच्या भागाकाराला म्हणायचं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. आता बघा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं युनिट पण एम्पियर मीटर स्क्वेअर आहे आणि बोर मॅग्नेटॉनचं युनिट सुद्धा काय आहे? एम्पियर मीटर स्क्वेअर आहे, कारण ते दोन्ही पण काय आहे? डायपोल मुवमेंट आहे. आणि आता इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशनचं जर युनिट काढायचं तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं युनिट एम्पियर मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आणि म्हणून इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन त्याचं युनिट झालं एम्पियर पर मीटर. आले लक्षात? तर intensity of magnetization or magnetization is defined as it is a ratio of net magnetic dipole moment per unit volume and its SI unit is ampere per meter. आणि बघा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन अकॉर्डिंग टू द क्युरीज लॉ तर ही येणार आहे की मॅग्नेटायझेशन हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं आणि मॅग्नेटायझेशन हे टेम्परेचरच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. आणि हा प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला जो आपण कॉन्स्टंट पुट करतो त्याला क्युरीज कॉन्स्टंट असं म्हणतात. आणि अकॉर्डिंग टू द क्युरीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स magnetization or intensity of magnetization that is equal to C into B external divided by T. T is the temperature here. Okay? तर या पद्धतीने हे सगळं झालं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन बद्दल. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशाला म्हणायचं? तर आपल्याला माहितीये मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला असतो म्यू B0 दॅट इज इक्वल टू म्यू0 Ni. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन हे तुमच्या मटेरियल मीडियमच्या परमियाबिलिटीवर डिपेंड असतं. तसंच ते हे नंबर ऑफ टर्न्स आणि करंट याच्यावर पण अवलंबून असतं. आणि जर आपण ह्या B0 ला म्यू0 ने भागलं तर Ni जे राहतं ती आहे तुमची मॅग्नेटिक इंटेन्सिटी. येते लक्षात? आणि म्हणून इंटेन्सिटी magnetic intensity H that is equal to magnetic induction divided by permeability and that is equal to Ni आणि त्याचं पण युनिट एम्पियर पर मीटरच असतं. म्हणजे मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी या दोन्हींचंही याचा युनिट सारखंच आहे की जे आहे एम्पियर पर मीटर. आता मॅग्नेटिक इंडक्शन B that is equal to म्यू0 into H आणि याच्यावरच म्यू0 that is equal to तुम्हाला फॉर्म्युला मिळेल B by H. बघा म्यू0 चा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल B by H जो पुढे आपल्याला पाहायचा आहे. तर हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला असतो. आता ग्रीक लेटर काय याने ते दर्शवतात आणि मॅग्नेटायझेशन डिवाइडेड बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी त्याला म्हणायचं दी ससेप्टिबिलिटी आणि त्याचा अजून एक फॉर्म्युला असतो B मायनस B0 डिवाइडेड बाय B0. तर हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे. तर त्याच्यानंतर हाच फॉर्म्युला जर अरेंज केला तर मॅग्नेटायझेशन दॅट इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इनटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि बघा जर ह्या दोन्हीचं युनिट सारखं आहे तर याला युनिट येणार नाही. म्हणजे ससेप्टिबिलिटी
ही युनिटलेस आणि डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. अँड दिस इज ऑल अबाउट ससेप्टिबिलिटी. आता ससेप्टिबिलिटी बघा, आपल्याला नंतर जे पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स पाहिजे. तर डायमॅग्नेटची ससेप्टिबिलिटी ही निगेटिव्ह असते आणि ती खूप छोटी असते. पॅराची पॉझिटिव्ह असते आणि खूप छोटी असते. आणि फेरोची ही खूप मोठी असते, म्हणजे अगदी 1000, 500, 600 इतकी मोठी असते. आलं का लक्षात? मग ससेप्टिबिलिटी फॉर डायमॅग्नेटिक सबस्टन्स स्मॉल अँड निगेटिव्ह, susceptibility for paramagnetic substance small and positive, and susceptibility for ferromagnetic substance that is very large. आलं का लक्षात? आणि पॉझिटिव्ह. तर परमियाबिलिटी ऑफ मीडियम, आता त्याला म्हणायचं म्यू. परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस त्याला म्हणायचं म्यू 0. आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी त्याला म्हणायचं म्यू आर. मग आता बघा, परमियाबिलिटी ऑफ मीडियम म्हणजे दिलेल्या मीडियम मधून किती मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला परवानगी दिली जाते, परमिट केलं जातं, त्याला म्हणायचं परमियाबिलिटी ऑफ मीडियम. आणि ज्याचा फॉर्म्युला असतो म्यू 0 इंटू 1 प्लस काय. मग आता म्यू 0 कोण आहे? तर परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस, एअर किंवा व्हॅक्यूम, आणि ज्याचा फॉर्म्युला आपल्याला इथे लिहिता येतो B/H. त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमियाबिलिटी. आता बघा, फॉर्म्युला असा असतो म्यू दॅट इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर, हा फॉर्म्युला आहे. आणि म्यू 0 दॅट इज परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि म्यू आर दॅट इज रिलेटिव्ह परमियाबिलिटी. आणि याच्यावरूनच म्यू आर चा फॉर्म्युला झाला बघा, म्यू आर दॅट इज इक्वल टू म्यू डिव्हायडेड बाय म्यू 0 अँड दॅट इज नथिंग बट, आता यालाच अरेंज केला बघा, म्यू डिव्हायडेड बाय म्यू 0 दॅट इज इक्वल टू 1 प्लस काय. आणि याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम आहेत बघा. तर या फॉर्म्युल्यावर खूप सारे प्रॉब्लेम येतात, तर काळजीपूर्वक बघा. आणि याचं युनिट बघा, आता म्यू आर हा दोन्हीचाही, दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे. म्यू आर ला कधीच युनिट येणार नाही. म्हणजे ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये ससेप्टिबिलिटीला आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटीला युनिट येत नाही. पण ह्या परमियाबिलिटी ऑफ मीडियम आणि फ्री स्पेसला युनिट येतं वेबर पर अँपियर मीटर, की हा म्यू 0 4 पाय इंटू 10⁻⁷ वेबर पर अँपियर मीटर किंवा टेस्ला मीटर पर अँपियर. हे तुमच्या बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये सुरुवातीला जे कॉन्स्टंट दिलेले असतात त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे ह्या म्यूला युनिट आहे, म्यू 0 ला युनिट आहे, पण रिलेटिव्ह परमियाबिलिटीला युनिट नाही, कारण तो दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे. येते लक्षात? आणि या पद्धतीने आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आयर्न कोअर इन ए टोरॉइड. आता बघा, हा तुमचा सॉलिनॉइड किंवा टोरॉइड आहे आणि त्याच्यामध्ये आता समजा आपण काही ठेवलेलं नाही, तर यातून आय करंट जातो आहे. जर असा आय करंट यातून जात असेल तर त्याचं B0 मॅग्नेटिक इंडक्शन, आत काहीच ठेवलेलं नाही, तर म्यू 0 NI, आणि ह्या NI चीच किंमत आपण याच्याशी टाकतो. आता बघा, आता त्याच्यात आपण काहीतरी मटेरियल ठेवलं, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, मग त्यावेळेस मीडियम असताना त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन म्यू 0 M या फॉर्म्युलाने मिळणार आहे. M म्हणजे मॅग्नेटायझेशन. आणि मग इथं टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आयर्न कोअर इन टोरॉइड किंवा सॉलिनॉइड, तर B दॅट इज इक्वल टू, आता इथे एकूण फील्ड काय झाली, या दोन्हींची बेरीज झाली B0 प्लस BM. आणि आता या दोन्हींमध्ये कॉमन निघालं म्यू 0, आतमध्ये शिल्लक राहिलं H प्लस M. आणि जर H पाहिजे असेल तर B डिव्हायडेड बाय म्यू 0, आता याला इकडे आणलं आणि त्यातून -M वजा केले, M म्हणजेच मॅग्नेटायझेशन. तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि आता आपल्याला क्युरीजचा लॉ पाहायचा आहे. क्युरीजचा लॉ काय आहे, की जो ऑलरेडी आपण वरती पाहिलेला आहे, की मॅग्नेटायझेशन हे B एक्सटर्नलच्या आणि डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. या B एक्सटर्नलची किंमत जर आपण म्यू 0 H/T टाकली तर आपला फॉर्म्युला तयार झाला MZH. बघा, हे MZ/H, ह्या H ला इकडे आणलं तर ती MZ/H म्हणजेच ससेप्टिबिलिटी, अँड दॅट इज इक्वल टू, आता इथं तयार झालं C इंटू म्यू 0 डिव्हायडेड बाय T. आणि या फॉर्म्युल्यावरून सगळ्यात महत्वाचं रिलेशन तयार झालं. ससेप्टिबिलिटी मीन्स काय, दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि ह्या फॉर्म्युल्यावर खूप सारे प्रॉब्लेम सोडवायला येतात. आणि या पद्धतीने आपण हा चॅप्टर बऱ्याच प्रमाणात कव्हर केलेला आहे. थेरी पण भरपूर कव्हर झालेली आहे. तर मला खात्री आहे
की तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि तुम्हाला आता अभ्यासाला काहीतरी दिशा मिळेल. तर बघा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.